सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष आणि महिला पोलीस शिपाई पदांच्या 59 रिक्त जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू झाली आहे. पोलीस मुख्यालयातील मैदानावर शिपाई पदाकरिता 747 महिला उमेदवार मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आले होते. त्यापैकी 604 महिला उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले. त्यातील 542 उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक चाचणीतील उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली. पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक अशी मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. परीक्षेपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक मोजमाप तसेच मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील 5 पोलीस उपअधीक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 22 सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 220 पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण CCTVद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.